डिअर स्टुडंट्स, वेलकम टू कॉमर्स DNA। जसं की सगळ्यांना माहिती आहे की आपला जो चॅनल आहे DNA कॉमर्स, या कॉमर्स DNA या चॅनलच्या माध्यमातून आपण कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सीसाठी सर्व प्लॅटफॉर्म इथं अवेलेबल करून देत आहोत। तर कोणतीही काळजी न करता आपण इथं या प्लॅटफॉर्मद्वारे आपला अकाउंटन्सी चांगल्या प्रकारे शिकू शकतो आणि चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवून आपल्या कॉमर्समध्ये आपण चांगल्या प्रकारे आपलं करिअर करू शकतो। जसं की तुम्हाला माहिती आहे की आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे फर्स्ट इयर BComच्या विद्यार्थ्यांसाठी। टॉपिकचं नाव आहे PCML डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश। तर आजचा आपला या लेक्चर सिरीजचा पहिला प्रॉब्लेम आहे, या पहिला लेक्चर आहे आणि या पहिल्या लेक्चरमध्ये आपण जो टॉपिक आहे आपला PCML डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश याचा मीनिंग आपण शिकणार आहोत। तर PCML डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश याचा मीनिंग आपण शिकण्या अगोदर टॉपिकचं पूर्ण नाव जर आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर टॉपिकचं नाव आहे पार्टनरशिप फर्म अँड PCML डिस्ट्रीब्युशन। मग PCML डिस्ट्रीब्युशनच्या अगोदर पार्टनरशिप फर्म हा शब्द दिलेला आहे। मग इथं आपण फॉर एक्झाम्पल लिहूया पार्टनरशिप फर्म। मग PCML डिस्ट्रीब्युशनचा अर्थ शिकण्या अगोदर आपल्याला पार्टनरशिप फर्मचा अर्थ शिकणं महत्त्वाचं आहे। पार्टनरशिप फर्म म्हणजे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे पार्टनरशिप म्हणजे काय। तर पार्टनरशिप इज अ असोसिएशन बिटवीन टू अँड मोर पर्सन्स हू कम्स टुगेदर फॉर्म एनी बिझनेस अँड डिसाइड टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस अमंग देम। म्हणजे किमान दोन आणि दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, एखादा व्यवसाय सुरू करतात आणि त्या व्यवसायामध्ये होणारा नफा तोटा आपापसात वाटून घेण्याचं जेव्हा ते ठरवतात तेव्हा त्यांनी जो व्यवसायाचा प्रकार सुरू केलेला आहे त्या व्यवसाय प्रकाराला आपण म्हणतो पार्टनरशिप फर्म। म्हणजे याच्या नावात आलं बघा की पार्टनरशिप इट इज अ असोसिएशन बिटवीन मिनिमम टू पर्सन्स, म्हणजे पार्टनरशिप फर्म व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी दोन व्यक्ती एकत्र आल्या पाहिजे। तर आपल्याला इथं असं आपण म्हणतो की पार्टनरशिप फर्म सुरू करण्यासाठी किमान दोन व्यक्ती एकत्र आले तर ते पार्टनरशिप फर्म सुरू करू शकतात। पण भारतामध्ये इन इंडिया पार्टनरशिप फर्म ही कोणत्या ॲक्टनुसार चालते, तर भारतामध्ये पार्टनरशिप फर्म ही इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार गव्हर्न केली जाते, रन केली जाते। म्हणजे पार्टनरशिपचा जो ॲक्ट आहे तो ॲक्ट आपल्याला माहीत असला पाहिजे, तो आहे 1932। या ॲक्टची स्थापना भारतामध्ये 1 ऑक्टोबर 1932ला झाली आणि त्या कायद्यानुसार भारतामध्ये पार्टनरशिपचा व्यवसाय चालू होतो। तर पार्टनरशिपचा अर्थ आपल्याला समजला। पार्टनरशिप हे जे व्यक्ती सुरू करतात, तर जे व्यक्ती पार्टनरशिप व्यवसाय सुरू करतात, पार्टनरशिप फर्मचा बिझनेस चालवतात, त्या व्यक्तींना आपण म्हणूया काय म्हणतात, तर त्यांना म्हणतात पार्टनर्स। पार्टनर्स इज अ पर्सन हू रन दी पार्टनरशिप फर्म आणि त्यांना आपण या बिझनेसचं को-ओनर्स सुद्धा म्हणू शकतो की हेच पार्टनरशिप फर्मचे को-ओनर्स असतात। तर पार्टनरशिप फर्ममध्ये काही पार्टनर्स असतात आणि ते पार्टनर त्या फर्मचे को-ओनर्स असतात, जे पार्टनरशिपमध्ये होणारा नफा तोटा होणाऱ्या सगळ्या बाबीला ते जबाबदार असतात। त्याच्यानंतर आपण मेंबरशिप जर बघितली की इथं आपण बघितलं की पार्टनरशिप फर्ममध्ये कमीत कमी दोन व्यक्ती असले पाहिजे, पण मॅक्झिमम किती असले पाहिजे, तर मॅक्झिमम पार्टनर पण तुम्हाला माहीत असले पाहिजे। मॅक्झिमम किती पार्टनर्स पार्टनरशिप फर्ममध्ये असतात, तर मॅक्झिमम विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त एका पार्टनरशिप फर्ममध्ये 20 पार्टनर्स असू शकतात। मॅक्झिमम 20 पार्टनर्स आर रिक्वायर टू पार्टनरशिप फर्म। हे झाले जनरल पार्टनरशिपसाठी। पण पार्टनरशिपचा बिझनेस जर बँकेशी संबंधित असेल, इफ पार्टनरशिप फर्म इज रिलेटेड टू बँक, तर त्यावेळेस बँकेसाठी जर पार्टनरशिप असेल तर मॅक्झिमम 10 पार्टनर्स असले पाहिजे। मॅक्झिमम 10 पार्टनर्स त्या पार्टनरशिप फर्ममध्ये असले पाहिजे। तर ही झाली त्यांची मेंबरशिप। त्याच्यानंतर जे व्यक्ती पार्टनरशिप व्यवसाय सुरू चालवतात त्यांना आपण म्हणतो पार्टनर, आणि पार्टनर हे त्या व्यवसायाचे ओनर्स असतात, को-ओनर्स, म्हणजे जॉईंटली ओनरशिप असते। त्याच्यानंतर या पार्टनरची त्या फर्म प्रती लायबिलिटी काय असते, तर आपण जसं बघितलं की पार्टनर्स पार्टनरशिप व्यवसाय सुरू करतात म्हणून सर्व व्यवसायाला तेच रिस्पॉन्सिबल आहे। व्यवसायामध्ये होणाऱ्या नफ्याला, व्यवसायामध्ये होणाऱ्या तोट्याला सर्व बाबींना पार्टनरच जबाबदार असतात। म्हणून पार्टनरची जी जबाबदारी आहे फर्मच्या प्रती, ती जबाबदारी प्रत्येक पार्टनरची कशी आहे, तर अनलिमिटेड किंवा आपण असं म्हणू जॉईंट। प्रत्येक पार्टनरची पार्टनरशिप फर्ममध्ये अनलिमिटेड किंवा जॉईंट पार्टनरशिप लायबिलिटी असते
आता हे झालं पार्टनरशिपचं थोडक्यात मिनिंग, की पार्टनरशिप म्हणजे काय, तर कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र येतात आणि पार्टनरशिप व्यवसाय सुरू करतात. जास्तीत जास्त पार्टनरशिप फर्ममध्ये 20 व्यक्ती असू शकतात आणि बँकेशी संबंधित 10 पार्टनर असू शकतात. पार्टनरशिप ॲक्ट भारतामध्ये इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार पार्टनरशिप फर्म रन होते. पार्टनरशिप व्यवसायामध्ये जे पार्टनर्स असतात ते त्या फर्मचे ओनर्स असतात आणि प्रत्येक पार्टनरची जबाबदारी ही पार्टनरशिपमध्ये अनलिमिटेड असते, जॉईंटली असते. हे झालं पार्टनरशिपचं इंट्रोडक्शन. आता आपण वळूया आपल्या टॉपिककडे. आपल्या टॉपिकचं नाव आहे पीसीमल डिस्ट्रीब्युशन. मग पीसीमल डिस्ट्रीब्युशन काय, तर पीसीमल डिस्ट्रीब्युशन ही कन्सेप्ट कधी ॲप्लिकेबल होते, तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला असली पाहिजे. तर पीसीमल डिस्ट्रीब्युशन पीसीमल डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, पीसीमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश हे कधी ॲप्लिकेबल होतं, जेव्हा एखादी पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन होतं. डिझोल्युशन म्हणजे काय, तर एखादा पार्टनरशिप व्यवसाय बंद झाला. एखादा पार्टनरशिप व्यवसाय जेव्हा बंद होतो तेव्हा आपण त्याला म्हणतो पार्टनरशिप फर्म डिझॉल्व झाली. तर पार्टनरशिप फर्म डिझॉल्व झाल्यानंतर, लक्षात ठेवा, पार्टनरशिप फर्म डिझॉल्व झाल्यानंतरच पीसीमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ही कन्सेप्ट ॲप्लिकेबल होते. जोपर्यंत पार्टनरशिप फर्म अस्तित्वात आहे, जोपर्यंत पार्टनरशिपचा व्यवसाय चालू आहे, तोपर्यंत आपण पीसीमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ही थीम पार्टनरशिप मध्ये वापरू शकत नाही. जशी तुमची फर्म बंद होणार, पार्टनरशिप फर्मचा बिझनेस बंद होणार, तेव्हा आपण पीसीमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश कन्सेप्ट ॲप्लिकेबल करू शकतो. तर डिझोल्युशन केव्हा होतं, तर तुम्हाला माहिती आहे पार्टनरशिप फर्ममध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण, पार्टनर्स. तर हे जेवढे पार्टनर्स आहे, हे जेवढे पार्टनर्स आहे यांच्यामध्ये जो रिलेशनशिप आहे, यांच्यामध्ये जी रिलेशनशिप आहे, एकच रिलेशनशिप आहे, काय म्हणून, पार्टनर म्हणून. तर प्रत्येक पार्टनरमध्ये जी पार्टनर म्हणून रिलेशनशिप आहे ती जेव्हा संपते तेव्हा त्या पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन होतं, आपण असं म्हणूया. तर पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन म्हणजे काय, व्हेन द रिलेशनशिप बिटवीन ऑल द पार्टनर्स इज कम्स टू ॲन एंड. जेव्हा सगळी त्यांच्यातली रिलेशनशिप संपुष्टात येते तेव्हा पार्टनरशिप फर्म बंद होते. आणि पार्टनरशिप फर्म बंद झाल्यानंतर आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश कन्सेप्ट वापरू शकतो. मग पार्टनरशिप फर्म बंद झाल्यानंतर पीसीमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश म्हणजे काय, तर लक्ष द्या, जेव्हा एखादी पार्टनरशिप फर्म बंद होते तेव्हा ज्या दिवशी बंद होते त्या दिवसापासून कधीच त्या फर्ममध्ये अशा कोणत्याच ॲक्टिव्हिटी होत नाही की ज्या ॲक्टिव्हिटीमुळे त्या फर्ममध्ये इन्कम येणार आहे, त्या फर्मला पैसे मिळणार आहे. कारण फर्म बंद झाली म्हणजे आता कोणत्याही प्रकारची बाईंग होणार नाही, कोणत्याही प्रकारची सेलिंग होणार नाही, खरेदी विक्रीचे व्यवहार नाही, कोणतेच व्यवहार नाही, गुड्स आपण ट्रान्सफर करणार नाही, माल आपण प्रोडक्शन करणार नाही, ट्रान्सपोर्ट करणार नाही, काहीच करणार नाही. का, कारण फर्म बंद झाली. मग फर्म बंद झाली याचा अर्थ सगळ्या ॲक्टिव्हिटी बंद झाल्या, स्टॉप झाल्या. आता फर्मकडे पैसा नाही. मग फर्मकडे पैसा नाही आहे, पण ज्या दिवशी फर्म बंद होते त्या दिवशी फर्मचं जे बॅलन्स शीट असतं त्या बॅलन्स शीटमध्ये काही लायबिलिटी आणि असेट असतात. त्या बॅलन्स शीटमध्ये काही लायबिलिटी आणि असेट असतात आणि या लायबिलिटी आणि असेटबद्दलची जबाबदारी त्या फर्मची असते. मग त्या दिवशी, ज्या दिवशी फर्म बंद झाली, डिझॉल्व झाली, त्या दिवशी फर्मच्या नावावर जेवढ्या पण लायबिलिटी आहे त्या लायबिलिटी त्या फर्मला पेड कराव्या लागतात. लायबिलिटी आपल्याला पेड कराव्या लागतात. आता तुम्हाला सांगितलं फर्म डिझॉल्व झाली म्हणजे कोणतेच ॲक्टिव्हिटी होणार नाही, फर्मकडे पैसे येणार नाही. मग फर्मकडे, पार्टनरशिप फर्मकडे जर कॅश नसेल तर पार्टनरशिप फर्म ही लायबिलिटी पेड कशी करणार, तर त्याच्यासाठी फर्मकडे ज्या असेट असतात या असेट फर्म काय करणार, सोल्ड करणार. फर्म या असेट काय करणार, सोल्ड करणार. त्याला आपण अजून एक शब्द लक्षात ठेवू, रिअलाइज. प्रत्येक असेट फर्म काय करणार, रिअलाइज करणार, विकणार. आणि ते असेट रिअलाइज केल्यानंतर फर्मकडे काय येणार, कॅश येणार. फर्मकडे काय येणार, कॅश येणार. आणि जी कॅश फर्मकडे आली त्या कॅशमधून फर्म काय करणार, लायबिलिटी पेड करणार. फर्म काय करणार, असेट सोल्ड करणार. असेट सोल्ड केल्यानंतर फर्मकडे कॅश येणार आणि कॅश आल्यानंतर फर्म त्या कॅशमधून आपल्या लायबिलिटी पेड करणार. ही झाली प्रोसेस. पण जेव्हा फर्मला आपल्या असेट विकायचे असतात तर एकाच दिवशी सगळे असेट विकल्या जात नाही. असेट विकणं हे खूप मोठं टास्क आहे, डिफिकल्ट टास्क आहे. एकाच दिवशी सगळे असेट विकल्या जात नाही. आणि एकाच दिवशी जर तुम्ही असेट मार्केटमध्ये विकल्या तर त्या असेटची जी प्राइस आहे ती तुम्हाला चांगली मिळत नाही, तुमचा लॉस होण्याची शक्यता असते. मग फर्म काय करते, त्या असेट एकाच दिवशी सगळ्या सोल्ड करत नाही, त्या टप्प्याटप्प्याने सोल्ड करते. त्याला आपण म्हणतो पार्टली असेट विकल्या जातात. या महिन्यामध्ये एक असेट विकली, पुढच्या महिन्यामध्ये एक विकली, पुढच्या महिन्यामध्ये एक विकली.
म्हणजे मला सांगायचं काय आहे की असेट ज्या सोल्ड केल्या त्या कशा केल्या, पार्टली. कशा केल्या, पार्टली. किंवा अजून एक शब्द आपण लक्षात ठेवू, इन्स्टॉलमेंट. फर्म कडे असणाऱ्या असेट ज्या विकल्या त्या कशा विकल्या, पार्टली विकल्या, इन्स्टॉलमेंट मध्ये विकल्या. आता टप्प्याटप्प्यामध्ये तुम्ही जर असेट विकल्या तर तुमच्याकडे सगळी कॅश एकाच वेळेस येणार नाही, टप्प्याटप्प्यामध्ये येणार. आणि त्या असेट मधून लायबिलिटी जेव्हा तुम्ही पेड करणार तेव्हा त्या लायबिलिटी सुद्धा, आता तुमच्याकडे कॅश जर एकाच वेळेस येत नसेल, टप्प्याटप्प्यामध्ये कॅश येते कारण टप्प्याटप्प्यामध्ये तुम्ही असेट विकताय, तर तुमच्याकडे कॅश नाही आहे, जेवढी कॅश आहे तेवढीच तुम्ही पेड करू शकतात. मग पार्टली असेट विकल्यानंतर जेवढी कॅश येते त्या आलेल्या कॅशमधून तुम्ही लायबिलिटीचं पेमेंट सुद्धा पार्टलीच करणार. मग लायबिलिटीचं पेमेंट पार्टली किंवा आपण अजून एक शब्द म्हणू इन्स्टॉलमेंटमध्ये. मग लायबिलिटीचं पेमेंट पार्टली आणि इन्स्टॉलमेंटमध्ये, याला मी आता हायलाइट करतो. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपला अर्थ. जेव्हा फर्म बंद होते, डिझॉल्व होते, तेव्हा फर्म काय करते, आपल्या नावावर असलेल्या लायबिलिटी फर्मला पेड कराव्या लागतात. ते पेड करण्यासाठी फर्म काय करते, आपल्याकडे असणाऱ्या असेट विकते, सोल्ड करते किंवा त्याला रिअलाइज म्हणू आपण, रिअलाइज करते. असेट विकल्यानंतर फर्मकडे कॅश येणार आणि कॅश आल्यानंतर त्या आलेल्या कॅशमधून फर्म काय करणार, लायबिलिटी पेड करणार. फक्त प्रश्न असा आहे, एका दिवशी असेट विकल्या जात नाही, असेट विकल्या जातात पार्टली, टप्प्याटप्प्यामध्ये असेट विकल्या जातात. मग एकाच दिवशी असेट विकल्या नाही म्हणजे एकाच दिवशी कॅश येणार नाही, पार्टली कॅश येणार. तर आलेल्या कॅशमधून लायबिलिटीचं पेमेंट सुद्धा टप्प्याटप्प्यानेच करायचं, म्हणजे पार्टलीच करायचं. जेव्हा तुम्ही असेट टप्प्याटप्प्याने विकतात म्हणजे असेट पार्टली विकतात आणि लायबिलिटीचं पेमेंट सुद्धा पार्टली करतात, तेव्हा या प्रोसिजरला आपण म्हणतो पिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. म्हणजे इथं बघा पहिलाच शब्द दिलाय पीस, याची आपण जर फोड केली, पीस म्हणजे वन पार्ट. पार्टमध्ये आपल्याला असेट विकायचे आहे आणि पार्टमध्येच लायबिलिटीचं पेमेंट करायचं आहे. या प्रोसिजरला म्हणतात पिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. आणि हे कधी करणार, जेव्हा फर्म तुमची डिझॉल्व होणार. फर्म डिझॉल्व झाल्यानंतर आपण फर्मच्या नावावर असलेल्या लायबिलिटी पेड करण्यासाठी कोणती कन्सेप्ट वापरणार, पिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. तर आय होप तुम्हाला हे आता कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की पिसिमल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय. तर आपल्याला लायबिलिटीचं पेमेंट करायचं आहे आणि ते पेमेंट करण्यासाठी आपल्याला असेट विकायचे आहे. तर जेव्हा तुम्ही असेट सोल्ड करतात, पार्टली इन्स्टॉलमेंट मध्ये असेट विकणार आणि इन्स्टॉलमेंट मध्येच लायबिलिटीचं पेमेंट करणार, त्या या प्रोसिजरला म्हणतात पिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. इथपर्यंत आपला मिनिंग क्लिअर झाला. आता आपण वळूया प्रॉब्लेमकडे. आता प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचे, लायबिलिटी पेड करायची आहे. तर आपल्याला माहित असले पाहिजे कोणत्या लायबिलिटी पहिल्या पेड करायच्या, कारण बॅलन्स शीटला वेगवेगळ्या लायबिलिटी असतात, कॅपिटल, बिल्स पेबल, क्रेडिटर्स, रिझर्व्ह वगैरे, किंवा तुमचं बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, पार्टनर लोन, वेगवेगळ्या लायबिलिटी असतात. कोणत्या लायबिलिटी पेड करणार, तर लायबिलिटी पेड करण्यासाठी कुणाला लायबिलिटी पेड करायच्या सगळ्यात अगोदर, कुणाला पहिलं पेमेंट करायचं, कुणाला दुसरं पेमेंट करायचं, कुणाला तिसरं करायचं आणि कुणाला लास्ट पेमेंट करायचं, याचा एक सिक्वेन्स ठरलेला आहे आणि त्या सिक्वेन्सला म्हणतात ऑर्डर ऑफ पेमेंट. तर आपण बघूया ऑर्डर ऑफ पेमेंट, लायबिलिटीचं पेमेंट करण्यासाठी कोणता सिक्वेन्स तुम्ही यूज करणार. तर इथं आपण बघूया ऑर्डर ऑफ पेमेंट. तर ऑर्डर ऑफ पेमेंट काय आहे, तर ऑर्डर ऑफ पेमेंट कशाशी रिलेटेड आहे, तर आत्ताच तुम्हाला सांगतो. हा ऑर्डर ऑफ पेमेंट फक्त कशाशी साठी आहे, लायबिलिटी पेड करण्यासाठी. हा ऑर्डर ऑफ पेमेंट आपण कशासाठी वापरणार, लायबिलिटी पेड करण्यासाठी. आपल्याला माहित असलं पाहिजे कोणती लायबिलिटी पहिले पेड करायची. तर जास्त वेळ न लावता आपण ऑर्डर ऑफ पेमेंट समजून घेऊया. ऑर्डर ऑफ पेमेंट कसा, तर पहिला ऑर्डर ऑफ पेमेंट आपण म्हणतो की लायबिलिटी पेड करायची आहे, पण लायबिलिटी पेड करण्या अगोदर सगळ्यात पहिला पेमेंट, लायबिलिटी पेड करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिला पेमेंट जर कोणता होत असेल तर तो एक पेमेंट आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस. रिअलायझेशन एक्सपेन्सेस, यालाच तुम्ही डिझोल्युशन एक्सपेन्सेस म्हणू शकतात. रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर फर्म बंद करताना जो काही खर्च होतो तो तुमचा डिझोल्युशन एक्सपेन्सेस, म्हणजे फर्म बंद करण्यासाठी, पार्टनरशिप फर्म बंद क्लोज करण्यासाठी जो काही खर्च करावा लागतो, मग तुम्हाला काही लिगल फीज भरावी लागते, ड्युटीज भरावी लागते, तो येणारा खर्च तो झाला तुमचा डिझोल्युशन एक्सपेन्सेस. आणि कोणतीही लायबिलिटी पेड करण्यापूर्वी सगळ्यात पहिला पेमेंट तुम्ही रिअलायझेशन एक्सपेन्सेस करा. प्रॉब्लेममध्ये जर रिअलायझेशन एक्सपेन्सेस असतील तर सगळ्यात पहिले तुम्हाला रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड करायचे.
आणि एक्सपेन्सेस पेड केल्यानंतर मग आता आपण लायबिलिटी पेड करणार. तर लायबिलिटी कोणत्या पेड करायच्या, तर लायबिलिटी पेड करताना दोनच प्रकारच्या लायबिलिटी आहे. मी इथं लिहितो, दोनच प्रकारच्या लायबिलिटी आहे. एक एक्सटर्नल लायबिलिटी, एक्सटर्नल लायबिलिटी, आणि दुसरी लायबिलिटीचा प्रकार आहे इंटरनल लायबिलिटी. इंटरनल लायबिलिटी. आता हे दोन लायबिलिटीचे प्रकार या टॉपिकसाठी आपण बघूया. एक्सटर्नल, एक्सटर्नल म्हणजे आउटसाइड दी बिझनेस, बिझनेसच्या बाहेरशी संबंधित असणाऱ्या लायबिलिटी जितक्या पण असतील त्या सगळ्या झाल्या तुमच्या एक्सटर्नल लायबिलिटी. इंटरनल म्हणजे इनसाइड दी बिझनेस, बिझनेसच्या आत बिझनेसशी संबंधित असणाऱ्या लायबिलिटी त्या झाल्या इंटरनल लायबिलिटी. इंटरनल लायबिलिटी फक्त एकच असणार, ती असेल पार्टनर्स लोन. इंटरनल लायबिलिटी एकच लक्षात ठेवा, पार्टनर्स लोन. आता एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये मुलं बरेच चुकतात. तर एक्सटर्नल लायबिलिटी कोणकोणत्या लक्ष द्या. एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये पहिली लायबिलिटी आहे, मी तर आपण एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये पहिली लायबिलिटी बघूया. एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये तुम्हाला पहिली लायबिलिटी पेड करायची आहे प्रेफरन्शियल. त्याच्यानंतर दुसरी असेल सेक्युअर्ड, आणि तिसरी आहे अनसेक्युअर्ड लायबिलिटी. या झाल्या एक्सटर्नल लायबिलिटी आउटसाइड द बिझनेस. आता प्रेफरन्शियल लायबिलिटी म्हणजे काय, जे आपल्याला पहिल्यांदाच पेड करायचे आहे. त्याच्यानंतर सेक्युअर्ड म्हणजे काय, तर ज्या लायबिलिटीसाठी आपण कोणती तरी असेट मॉर्गेज ठेवली, गहाण ठेवली, तारण ठेवली, तर त्या झाल्या सेक्युअर्ड. आणि ज्या लायबिलिटीसाठी आपण कोणत्याही असेट गहाण ठेवलेल्या नाही, मॉर्गेज ठेवलेल्या नाही, त्या झाल्या अनसेक्युअर्ड. आता दोनच लायबिलिटी आहे, परंतु तुम्ही पेमेंट कोणत्या लायबिलिटीचं करायचं तर लक्ष द्या. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये जर प्रेफरन्शियल लायबिलिटी जर आलेल्या असतील तर तुम्ही पहिले प्रेफरन्शियल लायबिलिटी पेड करा. म्हणजे मी इथं तुम्हाला सांगतो, आता आपण या लायबिलिटीचं एक शॉर्टकट सिक्वेन्स बघू की जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. मेन फक्त दोनच लायबिलिटी एवढ्या लक्षात ठेवा. पण आता याच लायबिलिटी इकडं कशा पेड करायच्या, जसं तुम्हाला माहिती पहिलं रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड करणार, ते झाल्यानंतर लायबिलिटी पेड करणार. तर कोणत्या लायबिलिटी पेड करणार मी तर शॉर्टकट ट्रिक सांगतो. दुसरी लायबिलिटी पेड करा प्रेफरन्शियल लायबिलिटी, दुसरी लायबिलिटी पेड करा प्रेफरन्शियल लायबिलिटी. प्रेफरन्शियल लायबिलिटी पेड करा. प्रेफरन्शियल लायबिलिटी पेड करताना प्रेफरन्शियल लायबिलिटी कोणकोणत्या असतात त्या मी इथंच तुम्हाला सांगतो. एक आहे इन्कम टॅक्स, आणि अजून एक उदाहरण घेऊ गव्हर्नमेंट ड्यूज. गव्हर्नमेंट ड्यूज. तर विद्यार्थी मित्रांनो या झाल्या प्रेफरन्शियल लायबिलिटी. या जर प्रॉब्लेममध्ये दिलेल्या असतील तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस नंतर त्या तुम्ही पेड करा. तिसरा पेमेंट आपण एक्सटर्नल लायबिलिटीज पेड करतोय. एक्सटर्नलमध्ये पहिल्या कोणत्या पेड केल्या प्रेफरन्शियल. त्याच्यानंतर जर सेक्युअर्ड एखादी असेट जर मॉर्गेज ठेवलेली असेल तर सेक्युअर्ड, आणि मॉर्गेज ठेवलेली नसेल तर अनसेक्युअर्ड. आता त्याचं कॉम्बिनेशन करून आपण शॉर्टकट ट्रिक वापरू की तुम्ही एक्सटर्नल लायबिलिटी पेड करा. मग प्रेफरन्शियलमध्येच कोणती पेड करा एक्सटर्नल. मग एक्सटर्नल लायबिलिटी सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्ड दोन्ही असू शकतात. आणि याच्यामध्ये उदाहरणार्थ कोणकोणते असू शकतात तर इथं आपण उदाहरण लिहू. मी जे उदाहरण सांगतो तेवढेच असतील असं नाही, भरपूर लायबिलिटी एक्सटर्नल लायबिलिटी आहे. पण आपण फॉर एक्झाम्पल काही उदाहरणार्थ घेऊ प्रॉब्लेममध्ये जे असू शकतात. क्रेडिटर्स, त्याच्यानंतर अजून एक घेऊ बिल्स पेबल, त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो बँक लोन, त्याच्यानंतर अजून एक चौथा उदाहरण घेऊ बँक ओव्हरड्राफ्ट, शॉर्टमध्ये लिहितो मी. अजून एक घेऊ पार्टनर्स रिलेटिव्ह लोन. तर बस झाल्या एवढ्या उदाहरण मी तुम्हाला इनफ झाले.
या झाल्या प्रेफरन्शियल नंतरच्या एक्सटर्नल सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्ड कोणत्याही असू शकतात। मग क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, पार्टनर्स रिलेटिव्ह लोन या झाल्या तुमच्या एक्सटर्नल। पार्टनर लोन वेगळी आणि पार्टनरच्या रिलेटिव्हची लोन वेगळी। काही वेळेस प्रॉब्लेममध्ये मिसेस ए, मिसेस बी किंवा पार्टनरचा ब्रदर, पार्टनरचा सिस्टर, रिलेटिव्ह जे आहे, पार्टनरचे जे काही नातेवाईक आहे त्यांचे लोन असतील तर ते पार्टनर लोन नाही आहे, ते रिलेटिव्ह लोन आहे। आणि रिलेटिव्ह लोन सगळ्या तुमच्या एक्सटर्नल आहे, कारण ते आउटसाइड द बिझनेस आहे, त्या इंटरनल नाही। या झाल्या एक्सटर्नल लायबिलिटी। एक्सटर्नल लायबिलिटी पेड केल्यानंतर तुम्ही चौथी पेड करा इंटरनल लायबिलिटी। इंटरनल लायबिलिटी आणि इंटरनल लायबिलिटी तुम्हाला माहिती, मी तुम्हाला इथं सांगितली इंटरनल लायबिलिटी कोणती आहे। तर इंटरनल लायबिलिटी एक आपण उदाहरण घेऊ, पार्टनर्स लोन। पार्टनर्स लोन तर ही झाली तुमची इंटरनल लायबिलिटी। त्याच्यानंतर एक्सटर्नल नंतर तुम्ही इंटरनल लायबिलिटी पेड करा आणि शेवटची 5 नंबर आहे पार्टनर्स कॅपिटल। पार्टनर्स कॅपिटल। तर विद्यार्थी मित्रांनो, या दोन लायबिलिटीच्या प्रकारावरून आपण शॉर्टकट ट्रिक ऑर्डर ऑफ पेमेंट असा या पद्धतीने करणार। हे 5 नंबर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये कधीच चुकणार नाही। जेव्हा प्रॉब्लेम सोडवत असाल तर तेव्हा पहिले लायबिलिटी पेड करण्या अगोदर काय पेड करणार, एक्सपेन्सेस। एक्सपेन्सेस पेड केल्यानंतर जर प्रॉब्लेम मध्ये प्रेफरन्शियल लायबिलिटी दिल्या कोणत्या, इन्कम टॅक्स आणि गव्हर्नमेंट ड्यूज, तर त्या तुम्ही पहिले पेड करा। त्याच्यानंतर प्रॉब्लेम मध्ये एक्सटर्नल लायबिलिटी कोणकोणत्या चेक करा, मग त्या सेक्युअर्ड असू शकतात, अनसेक्युअर्ड असू शकतात। तर एक्सटर्नल लायबिलिटीचे काही उदाहरणं मी तुम्हाला इथं सांगितले, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, पार्टनर्स रिलेटिव्ह लोन। तर या सगळ्या एक्सटर्नल लायबिलिटी आहे। या झाल्यानंतर, या पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही पुढची लायबिलिटी पेड करा, ती लायबिलिटी आहे इंटरनल लायबिलिटी आणि त्याच्यामध्ये फक्त एकच आहे पार्टनर लोन। पार्टनर लोन आणि रिलेटिव्ह लोन हे वेगळे आहे। तर मिस्टर ए लोन हा झाला पार्टनर लोन आणि मिसेस ए लोन ही झाली रिलेटिव्ह लोन। तर वेगवेगळ्या लायबिलिटी आहेत, त्या आपण नंतर त्याचा विचार करणारच आहोत। इंटरनल लायबिलिटी झाल्यानंतर लास्ट लायबिलिटी तुम्हाला पेड करायची पार्टनर कॅपिटल। मी मुद्दामून इथं लिहून ठेवतो, पार्टनर कॅपिटलला लास्ट, लक्षात ठेवा। पार्टनर कॅपिटलला मी इथं लिहिलं लास्ट, याचा अर्थ पार्टनर कॅपिटल ही आपली लास्ट लायबिलिटी आहे, याच्यानंतर कोणत्याही लायबिलिटीचं पेमेंट होणार नाही, हे आपलं लास्ट पेमेंट आहे। तर हा झाला ऑर्डर ऑफ पेमेंट। या पेमेंट ऑर्डर ऑफ पेमेंट नुसार तुम्ही सगळ्या लायबिलिटी 1 बाय 1 करून पेड करणार आहे। तर फक्त एक ट्रिक, ही झाली पहिली कॅटेगरी प्रेफरन्शियल लायबिलिटी, ही झाली एक्सटर्नल लायबिलिटीची कॅटेगरी इंटरनल लायबिलिटी आणि पार्टनर लोन। आता फक्त प्रॉब्लेम मध्ये एकाच कॅटेगरीच्या एकापेक्षा जास्त लायबिलिटी आल्या, समजा एक्सटर्नल लायबिलिटी प्रॉब्लेम मध्ये 2 दिल्या, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल 2 लायबिलिटी एकाच कॅटेगरीच्या, कोणत्या, एक्सटर्नल। तर एकाच कॅटेगरीच्या 2 लायबिलिटी आल्या तर त्या 2 लायबिलिटी तुम्ही एकाच वेळेस म्हणजे एक सोबत पेड करायच्या। आणि एका कॅटेगरीमधून एक, याच्यातून एक, याच्यातून एक, याच्यातून एक, एका कॅटेगरीमधून एकच लायबिलिटी आली तर 1 बाय 1 पेड करा। परंतु एकाच कॅटेगरीमधून एकापेक्षा जास्त लायबिलिटी आल्या तर त्या 2 लायबिलिटीचं पेमेंट एक सोबत करणार। आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडू तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे। तर इथं विद्यार्थी मित्रांनो, हा झाला आपला ऑर्डर ऑफ पेमेंट। हा ऑर्डर ऑफ पेमेंट या 2 प्रकारच्या लायबिलिटी वरून आपण बनवला। तर मेन लायबिलिटीचे प्रकार ते आहे आणि त्याच्यावरून मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक, कारण आपल्या चॅनलचं वैशिष्ट्यच आहे की अकाउंटन्सी आपण शॉर्टकट ट्रिक एकदम एक्सलन्स करून अकाउंटन्सी आपण इझियर बनवणार आहोत। तर या पद्धतीने तुम्ही ऑर्डर ऑफ पेमेंट शिका। पहिला पेमेंट देताना रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड करा, त्याच्यानंतर प्रेफरन्शियल लायबिलिटी जर विचारल्या तर त्या पेड करा, त्याच्यानंतर एक्सटर्नल लायबिलिटी जर आलेल्या असतील तर त्या पेड करा, त्याच्यानंतर इंटरनल लायबिलिटी पार्टनर लोन दिलेलं असेल तर ते पेड करा आणि लास्ट पार्टनर लोन हा लास्ट आहे, याच्यानंतर कोणताच पेमेंट होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा आपला पहिला लेक्चर होता या टॉपिकचा, जो आपण कंप्लीट केला, पीसीएमएल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश। इथं आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं मिनिंग, पार्टनरशिप फॉर्मचं मिनिंग आणि ऑर्डर ऑफ पेमेंट हे सगळी माहिती घेतलेली आहे। सगळ्यांना समजलेली असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा, कमेंटमध्ये टाईप करून तुम्ही मला सांगू शकता की कोणत्या प्रेफरन्शियल लायबिलिटी आहे, कोणत्या एक्सटर्नल लायबिलिटी आहे। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण हा प्लॅटफॉर्म एक नव्याने आपण तयार करतोय विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्स डीएनए। या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण प्रत्येक कॉमर्सच्या विद्यार्थ्याला अकाउंटन्सीचं पूर्ण ज्ञान, पूर्ण सब्जेक्टचं पूर्ण सिलेबस इथं आपण शेअर करणार आहोत। तर सगळ्यांनी व्हिडिओवर आपल्या चॅनलला कनेक्ट व्हा आणि चॅनलचे व्हिडिओ रोज बघत चला। चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन्स ऑन करा, कारण जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। थँक्यू।